हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत रीनीट 2026च्या रिझल्ट नंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यामधून गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ना, तो लास्ट इयर जे काय कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स सीईटी सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलं होतं. तर त्या सीट मॅट्रिक्स तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा होत्या त्याचा पूर्ण अभ्यास करून, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून लास्ट इयरचा जो क्लोजिंग ऑल इंडिया रँक होता ना, तो किती होता त्याचा पूर्ण अभ्यास करून, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून ऑल इंडिया कोट्यामधून किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलं होतं, हा पूर्ण डाटा कलेक्ट करून सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास करून मी हा एक्सपेक्टेड कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्याच्यामुळे जर तुमचा मी शेअर करतोय तेवढा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला 99% चान्स आहे की राज्यामध्ये स्टेट कोट्यामधून कॅप राऊंड 3 पर्यंत कुठे ना कुठे एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 100% अलॉटमेंट होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हे जे सीट मॅट्रिक्स आहे ना ते 2025 चं कम्पेअर केलेलं आहे आणि त्या सीटनुसार हा एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर करत आहे. जसं तुम्ही बघितलं असेल 50 जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकमध्ये वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जर अजून एखादं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जर समजा राज्यामध्ये सुरू झालं तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ अजून पण कमी येऊ शकतो, किंवा एखाद्या कॅटेगरीमधून जर जास्तीत जास्त रँकवर जो मुलं आहेत ते बाहेर राज्यातील असतील, त्यांच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल नसेल, तर त्या कंडिशन मध्ये त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी हा कट ऑफ अजून पण कमी येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय असाल तर काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून शेवटच्या राऊंड पर्यंत काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ऍक्टिव्ह राहू शकतात, जेणेकरून की कट ऑफ जरी कमी गेला तरी तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. आता जर आपण कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही एससी कॅटेगरीसाठी जो ऑल इंडिया रँक आहे तो 1,74,550 एवढा येत असेल तर तुम्ही एक विचार करू शकता की तुम्हाला राज्यामध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 3,74,000 ते 3,75,000 एवढा तुमचा सेफ ऑल इंडिया रँक असणार आहे. विजय कॅटेगरी मधून 90,000 ते 91,000 तुम्ही एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक कन्सिडर करू शकतात. एनटीबी कॅटेगरी मधून 1,28,000 ते 1,29,000 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. एनटीसी कॅटेगरी 56,000 ते 57,000 पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. एनटीडी कॅटेगरी मधून 50 ते 51,000 ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला यावर्षी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स आहे. ओबीसी कॅटेगरी मधून 48,000 ते 49,000 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. एसीबीसी कॅटेगरी मधून 67,000 ते 68,000 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होईल. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 70,000 ते 71,000 पर्यंत तुम्हाला राज्यामध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं. कारण ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून लास्ट इयर पासून कॉम्पिटिशन थोडी कमी आहे, त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस चा कट ऑफ तुम्हाला थोडा कमी बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरी मधून तुम्हाला 47 ते 48,000 पर्यंत या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. जर आता आपण ऑदर रिझर्वेशन मध्ये डिफेन्स 1 चा विचार केला तर 1 लाख ते 1,05,000 पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. डिफेन्स 2 मधून पण 1,05,000 हा तुमचा एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक तुम्ही कन्सिडर करू शकतात. डिफेन्स 3 साठी 1,18,425 एवढ्या रँक पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. फिजिकल हँडिकॅप मधून तुम्ही नीट क्वालिफाय असाल तरी तुम्हाला 100% राज्यामध्ये कुठे ना कुठे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी सीट अलॉटमेंट होऊन जाईल. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा जर आपण विचार केला तर 52,000 ते 53,000च्या दरम्यान जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला कुठे ना कुठे 100% सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे. आता महत्वाची गोष्ट अशी, जे काय मी तुम्हाला ऑदर रिझर्वेशन शेअर केलं ना, तर त्यामधून तुमचा जो रँक बनणार आहे एसएमएल लिस्ट मध्ये, जसं की तुम्ही डिफेन्स 1 मध्ये येताय आणि एसएमएल लिस्ट मध्ये जर तुमचा डिफेन्स 1 चा जो रँक आहे समजा 80 आला आणि जर डिफेन्स 1 च्या 80 जागा असतील समजा सीट मॅट्रिक्स मध्ये, तर तुम्हाला डिफेन्स 1 मधून 100% सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. मग तुमचा या ठिकाणी ऑल इंडिया रँक 6 लाख असेल 10 लाख असेल काही फरक पडणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर जेवढ्या सीट येतील तुमच्या रिझर्वेशनच्या तेवढा जर तुमचा एसएमएल लिस्ट मध्ये त्या रिझर्वेशन मधून रँक आला तर तुम्हाला तेवढ्या रँकवर 100% सीट अलॉटमेंट होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. तर पहा, हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता. याची पूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणताही व्हिडिओ शेअर करू तो तुम्हाला मिळत राहणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करायची असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आणि तुमच्या मनात काही शंका असेल तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी तो रिप्लाय करून 100% फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल.